गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. माझी मुलगी एअर होस्टेस बनेल ना प्रिन्सिपल साहेब? तुम्ही अगदी योग्य विचार केलाय. फक्त ऍडमिशन घ्यायचीच खोटी आहे. ह्या इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग घेतल्यानंतर तुमची मुलगी कोणत्याही मोठ्या एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस बनू शकते. मानसी तर आता लग्न करणार आहे, तिचा साखरपुडाही झालाय. तिचा साखरपुडा मोडलाय आता. मी हे ठरवलंय की मानसीला एअर होस्टेस बनवायचं आहे, मग त्यासाठी भले काही करावं लागू दे. अशा परिस्थितीत माझं प्रेमच माझा आधार आहे, माझं साहस आहे, आणि त्याच साहसाच्या आधाराने एक दिवस मी माझ्या पप्पांचं स्वप्न पूर्ण करेन. धडधड वाढे उरिया, कसली ही देवा परीक्षा, दूर होनी त्याच्या पासूनी, जगू कसे ते सांगाना. धडधड वाढे उरिया, कसली ही देवा परीक्षा, दूर होनी त्याच्या पासूनी, जगू कसे ते सांगाना. धडधड वाढे उरिया, कसली ही देवा परीक्षा, दूर होनी त्याच्या पासूनी, जगू कसे ते सांगाना. धडधड वाढे उरिया, कसली ही देवा परीक्षा. नक्कीच तिला उचक्या लागत असतील आत्ता. जेव्हा आठवण इतकी प्रकर्षाने येते, तेव्हा ज्या व्यक्तीची आठवण येत असते त्या व्यक्तीची तर वाटच लागते. ना कोणाच्या मी आठवणीत आहे आणि नाही कोणाची मला आठवण पण येत आहे. थँक गॉड, आता मला माझ्या इथे असण्याची जाणीव झालीय. नाहीतर असं वाटत होतं की कोणाला माझ्या इथे असण्याची जाणीवच नाहीये. सानिया, तू स्वतःच्या खोलीत जा. सानिया, का? मी तुझी होणारी बायको आहे. जर मला काही अडचण नाहीये, तुला काही अडचण नाहीये, तर आपण दुसऱ्यांची पर्वा का करायची? मला अडचण आहे. भलेही दीदीने तुला या घरात राहायची परवानगी दिलेली आहे, पण जर कोणी माझ्या घराच्या मर्यादेचं उल्लंघन करेल तर मला अडचण आहे. सानिया, तू प्लीज आपल्या खोलीत जा. सानिया, ह्यापेक्षा दूर होतो तेच बरं होतं. कमीत कमी आठवणीत तरी तुझ्या जवळ असण्याची जाणीव होती. मी इथे राहायला आले कारण जास्तीत जास्त वेळ तुझ्या बरोबर घालवता यावा. तू मला समजू शकशील, मी तुला समजू शकेन. असं वाटतंय
तुझ्या जवळ राहून तुझ्यापासून आणखीनच दूर जाते. जाते मी माझ्या खोलीत. गुड नाईट. मला माहितीये की आत्ता ह्या वेळी तुला कोणाची आठवण त्रास देते. चांगलंय, तू तिच्या आठवणीतच हरवलेला राहा. मी प्रयत्न करेन की तू तिच्या समोरच नको यायला कधी. कारण जर तुला मानसीबद्दल समजलंच तर मी तुला कायमचं गमावून देईन. शांती, शांती. अहो कशाला ओरडताय? येतच तर होते. हे घ्या. शांती, हे दे लवकर, उशीर होतोय. हे तर मला वाटतं हे सगळे पैसे आहेत. हो मला म्हणजे तर फक्त 1 लाख रुपये हवे आहेत. अगं हे 1 लाख आहेत आणि हे बाकीचे पैसे. हे बाकीचे पैसे बँकेत जमा करून टाका. उगाच घरात पडून आहेत. नाही, हे तू तुझ्याजवळच ठेव. हे ज्याचे पैसे आहेत त्याची ही रक्कम त्याला परत करून टाकेन. बँकेत ठेवण्याचा काही फायदा नाही. मानसी कुठे आहे? मानसी, अहो अगं मानस, काय झालं? का ओरडताय उगाच? तयार होते ती. तुम्ही बस घोड्यावर बसून असता नेहमी. तुला समजतच नाही काही. माहिती आहे तुला, अशा वेळी वेळेवरच पोचलेलं बरं असतं. नाहीतर माहित नाही कोणी वेगळाच. अच्छा, कालपासनं इथे रज्जू नाही दिसली मला. कुठे कुठे गेलीये? कुठे? काय झालंय तुमच्या स्मरणशक्तीला? तुम्हाला सांगितलं होतं ना की पनवेलमध्ये तिची चुलत नणंद राहते. तिच्याकडे गेली ती. 1-2 दिवसात येईल कदाचित. चला, चांगलंच आहे. कमीत कमी 1-2 दिवस घरात शांती तर राहील. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? शांती 1-2 दिवसाकरताच राहील काय? मग तुम्ही मला काय घराच्या बाहेर घालवणार आहात काय? हे बघा, मी कुठेही जाणार नाहीये, सांगून ठेवते. अगं मी काय झालं मम्मी? विचार तुझ्या पप्पांनाच. म्हणतायत 1-2 दिवसात शांतीला या घरातून हकलून देऊ. म्हणजे मला? अगं नाही बाई, मला असं नव्हतं म्हणायचं. तर मग काय म्हणायचं होतं तुम्हाला? काय म्हणायचं होतं? तू काय म्हणालीस? रज्जू या घरात नाहीये. तर मी म्हटलं की बाबा, रज्जू या घरात नाहीये तर 1 दिवस घरामध्ये शांती राहील, म्हणजे सुख नांदेल, सुख. तुम्हाला काय वाटलं? मला तुमचं म्हणणं काही समजलं नाही? हा? मी तर तुम्हाला बनवत होते, मस्करी करत होते. बनवत होतीस? ह्या वयामध्ये तुझी आई मला बनवत होती, मस्करी करत होती. काय करू, खूप दिवसानंतर या घरामध्ये सुख परत आलंय. आणि जेव्हा मन आनंदी असतं ना, तेव्हा मस्करी करायची सुद्धा इच्छा होते. मम्मी, पूर्वी या घराचं सुख जणू हरवलंच होतं. हे बघ, आता या घरावर आनंद कधीच नाही रागवणार. सगळी बाबांची कृपा आहे. ऐ मानसी, काय पप्पा? अगं बाबांना नमस्कार कर. चल लवकर, हो. उशीर होतोय. हो, अगं पप्पा. चल. आता या घरामध्ये रज्जू कधीच नाही राहणार. मला म्हणायचं सुख आणि शांती नांदेल. अच्छा मम्मी, आम्ही निघतो. हो बाळा. बाय प्रिया. बाय बाय. ऑल द बेस्ट दी. थँक्यू. बाबा, माझ्या मानसीला यशस्वी करा. हा तर रमाकांत, आपण रक्कम आणलीत का? हो, पूर्ण 1 लाख रुपये आहेत फीसची रक्कम. आता माझ्या मुलीचा दाखला होईल ना? आय एम सॉरी रमाकांत, आम्ही आपल्या या इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्या मुलीला ॲडमिशन नाही देऊ शकत. पण तुम्ही तर म्हणाला होतात की जर पूर्ण 1 लाख रुपये जमा केले तर दाखला होऊन जाईल. करेक्ट आहे रमाकांत. काय आमच्या कमिटीने रातोरात आपली पॉलिसी चेंज केलेली आहे. तुमच्या मुलीला ॲडमिशन मिळू तर शकते, पण नवीन पॉलिसीच्या अंतर्गत. पॉलिसी?
कसली पॉलिसी प्रिन्सिपल साहेब? एका दिवसात कोणतीही इन्स्टिट्यूट आपली पॉलिसी कशी बदलू शकते? का नाही बदलू शकत? जर एका रात्रीत सरकारी संस्थांमध्ये आपली पॉलिसी बदलली जाऊ शकते तर मग हे तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे. पण हे करेक्ट नाहीये. तुम्ही असं नाही करू शकत. राईट रॉंगचा जो निर्णय आमची मॅनेजिंग कमिटी करत असते आणि त्यांना आपला निर्णय घेण्याबाबत कोणा दुसऱ्याला विचारण्याची गरज नाहीये. जर तुम्हाला पॉलिसीबद्दल तक्रार असेल तर तुम्ही तुमच्या मुलीची ॲडमिशन कुठे दुसरीकडे करू शकता. तुम्ही जाऊ शकता. प्लीज. नाही नाही, असं नका बोलू. ही लहान आहे, हिला काय माहीत. तू गप्प कर. खरं तर हिला माहीत नाही की प्रत्येक गोष्ट कायद्याने आणि नियमानेच होत असते. तुमच्या पॉलिसीच्या हिशोबाने कमिटीने आमच्या मुलीच्या दाखल्यासाठी काय ठरवलं? हे बघा, इन्स्टिट्यूटच्या फीज वाढवण्यात आल्यात. तुमच्या मुलीला ॲडमिशन मिळू तर शकते, पण ॲडमिशनची फी असेल 2 लाख रुपये. 2 लाख? पप्पा प्लीज आपण इथे जाऊयात. मला नाही घ्यायची ॲडमिशन इथे. तुम्ही तू गप्पा चला बस. प्लीज. पप्पा तू गप्पा, मी सांगितलं ना. अच्छा नाही, मी उद्या 2 लाख रुपये घेऊन येतोच. फक्त माझ्या मुलीचा दाखला करून घ्या बस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्यापर्यंत व्हायलाच पाहिजे, कारण की 2 दिवसानंतर आमच्या नवीन बॅचेस सुरू होणार आहेत. नाहीतर त्यानंतर तुम्हाला 6 महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागेल. नाही नाही, मी उद्या रुपये घेऊन येईनच आहो. नक्कीच. चलतो. धन्यवाद. येतो. नमस्कार करा. नमस्कार. चल. सी, ज्या गुड न्यूजची आपण वाट पाहत होतो ती आलीच. परफेक्ट. बोला मिस्टर देसाई. हॅलो सानिया मॅडम, कशा आहात तुम्ही? तुमचं काम झालंय. जसं तुम्ही सांगितलं होतं अगदी तसंच मी केलंय. व्हेरी गुड मिस्टर देसाई. आता तर माझं प्रमोशन पक्का ना? डोंट वरी, मी पप्पांकडे तुमची शिफारस करीन नक्की. बस तुम्ही माझं काम पूर्ण इमानदारीने करत राहा. मग तुम्हाला युरोप ब्रांचचा हेड बनवून पाठवण्यात येईल. थँक्यू मॅडम. जे तुम्ही सांगाल, जसं तुम्ही सांगाल अगदी तसंच मी करेन. आणि काय, मी तुमचं मीठ खाल्लंय ना. बस तुम्ही आमच्याशी एकनिष्ठ राहा. तुमचं प्रमोशन निश्चित आहे. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जसं सांगितलं होतं मी अगदी तसंच केलं. पण खरंच तुम्हाला खात्री आहे की तो 2 लाखांची व्यवस्था नाही करू शकणार? सानिया, रमाकांतने 2 लाख रुपये उधार घेतलेत आणि त्यातली खूप मोठी रक्कम त्याने साखरपुड्यात खर्च केली. आता मला नाही वाटत की एका दिवसामध्ये तो इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था करू शकेल. पण त्याने जर व्यवस्था केलीच तर? सानिया, जर रमाकांतने असं केलं तर ह्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट असू शकत नाही. इनफॅक्ट मला पण असं वाटतंय की त्याने सगळ्याच्या सगळ्या रुपयांची व्यवस्था करायलाच हवी. हे तुम्ही काय बोलताय मिस खंबाटा? सानिया, ही कहाणी खास तुझ्यासाठी. तू कधी कुत्रा आणि उंदराची गोष्ट ऐकलीस? तुला माहितीये काय होतं? एक कुत्रा जेव्हा एखाद्या उंदराला पकडतो ना, तेव्हा तो त्याच्यासोबत अगदी एक विचित्र खेळ खेळत असतो. आणि त्या खेळामध्ये खेळता 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 उंदीर थकून जातो, घाबरून जातो आणि मग जखमी होऊन जातो आणि मग मरून जातो. पण यू नो दॅट, कुत्रा जो आहे तो उंदराला नाही मारत. उंदीर स्वतः आपोआप मरून जातो. रमाकांत बरोबर सुद्धा अगदी असाच खेळ खेळला जाईल. आणि या खेळामध्ये तो आणि त्याची मुलगी असे कोलमडून पडतील की आयुष्यामध्ये कधी वर नाही उठू शकणार ते. हे त्या लोकांसाठी आदर्श बनले पाहिजेत जे जमिनीवर उभे राहून आकाशाला हात लावण्याची स्वप्न बघतात.
But it is not possible. काय झालं पप्पा? अहो सांभाळून पप्पा. पप्पा थोडा वेळ आराम करा इथे पप्पा. हा? तुम्ही थकलात. अरे मी इतक्या लवकर नाही थकत बाळा. अगं आपल्याला तर अजून खूप दूर जायचं आहे. पप्पा तुम्ही का करताय हे सगळं? म्हणजे कुठून आणणार आपण 2 लाख रुपये? अगं बाळा पैशांची चिंता तू नको करूस. ते माझं काम आहे, ते मी करीन ना. पण पप्पा मी काही पण करीन, कोणतीही नोकरी करीन पप्पा. बाळा मला माहिती आहे माझ्या मुलीमध्ये एवढी क्षमता आहे की ती जे काम करेल त्यात तिला यशच मिळेल नक्की. पण बाळा त्याने आपलं स्वप्न पूर्ण नाही होणार. आपला गेलेला सन्मान परत नाही मिळणार. बाळा ही लढाई आपल्या आत्मसन्मानाची आहे, तुझ्या आत्मसन्मानाची आहे. हं? खूप मोठमोठ्या गप्पा मारतात लोक जे आकाशामध्ये उडत असतात. अरे आपण त्यांना दाखवून देऊ की आम्ही जमिनीवर राहणारे लोक पण आकाशात उडू शकतो. तरी पण आम्ही आपल्या जमिनीवर असणाऱ्या वास्तवाला नाही विसरत. पण पप्पा आपण 2 लाख रुपये कुठून आणणार? कसे? त्याची काळजी तू नको करूस. मी अजून जिवंत आहे. पैशांची व्यवस्था मी करीन. मी मी करेन. बस तू एक काम कर. घर जवळ आहे, तू घरी निघून जा. मला जरा एका ठिकाणी जायचंय. पप्पा अगं पप्पा तुम्ही त्रास करून घेऊ नका. हे बघ बाळा, मी त्रासलेला नाही आहे. त्रास तर ते लोक करून घेतात ज्यांना ध्येय नाही सापडत. मला माझं ध्येय सापडलंय आणि बाळा त्या ध्येयापर्यंत तुला घेऊनच जायचंय मला. तू घरी जा. मी बस येतोच. जा तू. चल जा जा. मला माहितीये पप्पा फक्त मला दिलासा देत आहेत. आमच्यासारख्या लोकांसाठी एवढ्या सगळ्या पैशांची व्यवस्था करणं सोपी गोष्ट नाहीये. अरे वाघ. अरे भाऊ तुम्ही बाहेर का उभे आहात? आत का नाही आलात? अरे आत कसं जाणार? अजून माझी केस चालू आहे ना, सस्पेन्शन मध्ये. अच्छा जरा ऐका. वाघ मी खूप अडचणीत आहे. बोला ना भाऊ, बोला ना, काय झालं? वाघ असं झालंय की मानसीच्या दाखल्यासाठी फी कमी पडते. दाखला कुठे करायचा आहे? अहो एअर होस्टेस बनवायचंय मानसीला. मी तर ठरवून टाकलंय वाघ, तिला एअर होस्टेस बनवूनच दाखवेन मी. म्हणजे आपली मानसी एअर होस्टेस?
म्हणजे आपली मानसी एअर होस्टेस बनणार? मग काय. अहो ही तर खूपच चांगली गोष्ट आहे भाऊ. आता खंबाटा मॅडमच्या तोंडात जोरदार थोबाडीत बसेल. भाऊ यात मी काय मदत करू शकतो? तिच्या दाखल्याची फी 2 लाख रुपये. 2 लाख? नाही वाघ, माझ्याकडे पैसे आहेत. ते मानसीच्या लग्नासाठी मी 2 लाख रुपये घेतले होते ना शेट्टी साहेबांकडून. पण तिच्या साखरपुड्यामध्ये काही पैसे खर्च झालेत. म्हणजे बघा 30-35 हजार रुपये कमी पडत आहेत. जर तुम्ही सगळ्यांनी मिळून थोडीफार मदत केली तर मी बाकी व्यवस्था करीन. हा. अरे अरे तुम्ही काय बोलताय भाऊ? अरे आम्हा लोकांना जेवढं जमेल ना तेवढं आम्ही करूच. तुम्ही ना बेफिकीर राहा. वाघ, खूप खूप आभार तुमचे. खूप खूप आभार. भाऊ आभार मानून तुम्ही आम्हाला लाजवताय. अरे मानसी आमची पण मुलगीच आहे ना. ओ, तर ड्युटीच्या वेळी नाती जपली जात आहे तिथे. मिस्टर वाघ, फालतू गोष्टींमध्ये वेळ बर्बाद करण्यापेक्षा बरं होईल की तू ड्युटीला ड्युटी समज आणि जी जबाबदारी तुला दिली गेली आहे ती जाऊन नीट सांभाळ. Yes, ma'am. लिव्ह. ओ माय गॉड, तू खूपच बेशरम टाईपचा माणूस आहेस मिस्टर रमाकांत. आता बघ ना, किती वेळा तुला बेअब्रू करून काढलं तरी तू परत येतोस आपलं तोंड वर करून. कशासाठी? वाय? माफ करा मॅडम, मी माझी लायकी ओळखूनच आहे. मी जिथे उभा आहे ती पब्लिक प्लेस आहे आणि मी इथे एक पब्लिक म्हणूनच आलेलो, एअरपोर्टचा कर्मचारी म्हणून नाही. तुझी लायकी काय मिस्टर रमाकांत हे तुला अगदी लवकरच समजून चुकेल. बस एकदा तो एन्क्वायरीचा रिपोर्ट येऊ दे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे बघ, तर माझ्या जिवंतपणी ह्या एअरपोर्टवरच काय, तू ह्या पब्लिक प्लेसवर सुद्धा एंटर करण्याच्या लायकीचा राहणार नाहीस. डू यू अंडरस्टँड? कोणाची एंट्री आणि एक्झिट केव्हा आणि कुठे आणि कशी होईल मॅडम, हे तर कोणालाच नाही माहीत. ह्या नयनी वसे माझ्या लाखो स्वप्ने. ह्या नयनी वसे माझ्या लाखो स्वप्ने. आहे इरादा हा एक मनी उंच उडण्याचा. हवेशी गुज गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन.